लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. सर्वांचे पैसे सकाळपासूनच यायला आता सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने SMS येत आहे. तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. ज्यांचे आलेले आहेत त्यांनी धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. ज्यांचे आले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा. आणि पैसे कधीपर्यंत येतील ते देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत. तर पाहू शकता 4,500 रुपये क्रेडिटेड टू अकाउंट. या ठिकाणी 25 सप्टेंबर 2024चा हा SMS असा येतोय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या ठिकाणी पाहू शकता हे बँकेमध्ये अशा पद्धतीने SMS आलेला स्क्रीनशॉट आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर 4,500 रुपये ज्यांना आतापर्यंत एकही रुपया आलेला नव्हता त्यांना 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे सकाळपासूनच मेसेज येत आहेत, कारण की बऱ्याच जणांनी मला कमेंट करून देखील सांगितलं आहे. आपल्या लाडक्या बहिणींनी पाहू शकता, धन्यवाद सर, मला 4,500 रुपये आलेत अकाउंटला. सकाळी 8:40ला बघू शकता, 8:40 पैसे त्यांना जमा झालेले आहेत. आणि सरकारचे फार मनापासून या ठिकाणी आभार. आणि तुमचेसुद्धा आभार, तुम्ही वेळोवेळी आमचे मार्गदर्शन केले. बघू शकता या ठिकाणी यांना 4,500 रुपये सकाळी झालेले, त्यांना एकही रुपया आतापर्यंत भेटलेला नव्हता. अजून एक कमेंट केलेली पाहू शकता, 4,500 रुपये आलेत म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर बघू शकता अजून एक कमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल, मला पैसे आलेत, थँक्यू अजित पवार सर. या ठिकाणी कालच मित्रांनो आपण हा व्हिडिओ टाकलेला होता बघा. हा व्हिडिओ टाकला होता, ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची माहिती म्हणून हा व्हिडिओ टाकला होता. आणि बरेच जण या ठिकाणी सांगत होते की पैसे येणार नाहीत, पैसे येणार नाहीत, परंतु या ठिकाणी सकाळपासून 4,500 रुपये ज्यांना आत्तापर्यंत जुलै ऑगस्टचा एकही रुपया भेटलेला नव्हता ते पैसे, आणि 1,500 रुपये जे आहेत सप्टेंबर महिन्याचा तिसरा हप्ता, ते एकत्रित मिळून 4,500 रुपये जमा झालेले आहेत काही जणांना. आता काही जण अजून म्हणतील की आमचे पैसे अजून आलेले नाहीत, तर पुढं माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे डिटेलमध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, 1 तासपूर्वीच कमेंट केलेली, सकाळीच पैसे जमा झाले आहेत. या ठिकाणी पाहू शकता 25/9/2024लाच पैसे या ठिकाणी यांचे देखील जमा झालेले आहेत. आता बघा मित्रांनो, माझे पैसे आज 25 तारखेला बघा आले, पण जे अकाउंट मी दिले होते आणि जे अकाउंट बंद आहे त्यात आले. आता बघा, कितीदा या ठिकाणी मी सांगितलेलं असेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल की तुमचं DBT कुठल्या अकाउंटला लिंक आहे ते तुम्ही चेक करून घ्या. कारण की तुम्ही जे अकाउंट नंबर देताय त्या अकाउंटला पैसे येत नाहीत, तुमचं DBT ज्या अकाउंटला लिंक आहे त्या अकाउंटलाच पैसे येतात. बघा, आता ह्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता किती व्हिडिओ बनवून काहीच फायदा झालेला आहे का? तर नाही. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहत नाहीत, त्याच्यामुळं तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी मिस होते. तर सर्वांना एकदाच सांगणं आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा, व्हिडिओला लाईक नक्की करत जावा. तर बघा, ह्यांचा आता बंद अकाउंटमध्ये पैसे गेलेले, त्यांनी DBT कुठल्या अकाउंटला लिंक आहे हे चेकच नाही केलेलं. असं देखील बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झालेला आहे. आता बघा, ह्यांचं म्हणणं आहे मला 3,000 रुपये आले होते बघा, दुसऱ्या हप्त्यामध्ये आले असतील, यांना 1,500 रुपये आले नाही अजून, कधी येणार? तर बघा, 4,500 रुपये सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे मित्रांनो. 1,500 रुपये जो तिसरा हप्ता आहे तो देखील जमा होईल. मग आता नेमके राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी जमा होतील? आपल्याला माहीत असेल 29 तारखेला कार्यक्रम होणार आहे. आपल्याला माहीत असेल बघा, पहिला कार्यक्रम पुणे या ठिकाणी झाला होता कधी? 17 तारखेला. आणि 14 तारखेपासूनच पैसे जमायला सुरुवात झालेली होती. तर आज 29 तारीख आहे, तर 25 तारखेपासून आजपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजे तुमचे 30 तारखेपर्यंत अजून पैसे येत राहतील. ज्या लाडक्या बहिणींचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांचे 30 तारखेपर्यंत या ठिकाणी पैसे जे आहेत जमा होणार आहेत. लक्षात राहू द्या, 30 तारखेपर्यंत तुम्हाला रोज पैसे आता येत राहतील. आज काही जणांना आले, उद्या काही जणांना येतील, 26ला 27ला काही जणांना ते 27 तारखेपर्यंत तर फिक्स तुमचे पैसे येत राहतील बघा. कारण की 28ला चौथा शनिवार आहे त्यामुळे बँका बंद आहेत, आणि 29ला रविवारी बँका बंद आहेत, आणि 30 तारखेला सोमवारी बँका चालू आहेत. त्यामुळे 30 तारखेला देखील बऱ्याच जणांचे पैसे या ठिकाणी काय होतील? येऊन जातील. त्यामुळे ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांना या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे देखील पैसे जे आहे सरकार लवकरच टाकणार आहे. आता 4,500 रुपये सकाळपासून बऱ्याच जणांना जमा झालेत. 1,500 रुपये जर कुणाला जमा झाले असतील, तिसरा हप्ता 3-3 हजार रुपये ज्यांना आलेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा. कारण की बघा, एकही रुपया आलेला नव्हता अशा लाडक्या बहिणींना आधी सरकार पैसे टाकायला सुरुवात केलेली. सकाळपासून 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होत आहेत. आता बघा, ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले त्यांना देखील 1,500 रुपये भेटणार आहेत, आणि ज्यांना 3,000 रुपये भेटलेले त्यांना देखील 1,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. तर कधी भेटतील? 29 तारखेला कार्यक्रम आहे. 27 तारखेपर्यंत 25, 26, 27 हे 3 दिवस तर नक्की तुमचे पैसे जे आहेत सलगपणे येऊन जातील. कारण की 3 दिवस आता ह्या बँका चालू आहेत. आणि ज्यांनी अजून पण DBT चेक केलेलं नाही, बंद खात्याला आहे की चालू खात्याला आहे, ते चेक करून घ्या. आधार कार्डची वेबसाईट आहे त्याच्यावरती चेक करा, किंवा NPCIची वेबसाईट आहे त्याच्यावरती देखील चेक करून घ्या.
तर बघा, जशी मी तुम्हाला ही न्यूज सांगितली होती त्यानुसार 29 सप्टेंबरला कार्यक्रम आहे रायगड या ठिकाणी, जो की लाभार्थी सोहळा आहे. त्याच्या अगोदरच आजच 25 तारखेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तुमचे किती रुपये आलेत कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही जणांना 1500 रुपये येतील, काही जणांना 4500 रुपये देखील जमा होतील. हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ज्यांना 3000 आले त्यांना 1500 रुपयेच आज येणार आहे. तर अशा पद्धतीने बघा, हा आधार सीडिंग स्टेटस जे आहे तुमचा ॲक्टिव्ह पाहिजे आणि कुठल्या बँकेला लिंक आहे इथं बँकेचं नाव दाखवेल बघा तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला आता चेक करून घ्यायचं आहे. परत बँकेने पैसे कट केले की मग परत प्रॉब्लेम येईल तुम्हाला. त्यामुळे अजून 2 दिवस राहिलेले सर्वांनी चेक करून घ्या. तर पहा, ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांचं अभिनंदन आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आलेत की नाही, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. पुढील अपडेट आलं की तुम्हाला अजून मित्रांनो या ठिकाणी शेअर केलं जाईल. धन्यवाद.